मुस्लिम समाजातर्फे अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली। बारामती तालुक्यातील वानेवाडी, वागळवाडी, सोमेश्वर नगर येथील मुस्लिम समाजातर्फे महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांना वानेवाडी येथील मस्जिदमध्ये भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली। यावेळी अध्यक्ष नूर मोहम्मद तांबोळी, ग्रामपंचायतचे माजी सदस्य शफीक मुलानी, शौकतभाई शेख, चांद आतार शिकिलकर सर, शब्बीर आतार, राजू शिकिलकर, शाबुद्दीन पठाण तसेच शाबुद्दीन इत्यादी उपस्थित मान्यवर होते। प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज 11 सोमेश्वर नगर। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री, उत्पादन शुल्क मंत्री माननीय स्वर्गीय अजितदादा पवार यांचे विमान दुर्घटनेत दुःखद असे निधन झाले। माननीय अजितदादा पवार यांनी सर्व महाराष्ट्रासाठी विकासाचं मोठं योगदान आहे। त्याबरोबरच अल्पसंख्याक समाजासाठी अजितदादांनी खास करून विकासासाठी जास्त लक्ष दिलं। आपल्या वानेवाडी गावासाठी मुस्लिम समाजात कब्रस्तानची दुरुस्ती, शादीखाना, विविध विकास कामं तसंच काही समाजाच्या अडचणी अजितदादांच्या मार्फत अजितदादांनी खूप मदत करून सोडवलेल्या आहेत। अजितदादांच्या दुःखद निधनामुळे आपल्या समाजाची किंवा महाराष्ट्राची, देशाची फार मोठी हानी झालेली आहे। कधीही ती हानी भरून येणार नाही आणि त्यांच्यासारखा नेता परत होणार सुद्धा नाही विकास पुरुष। तर आपल्या वानेवाडी मुस्लिम समाज, सोमेश्वर नगर, वागळवाडी तसेच ग्रामस्थ मंडळी वानेवाडी यांच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली असे अर्पित करतो व त्यांच्या कुटुंबाला दुःखात सहन करण्याची ताकद मिळो ही प्रार्थना करतो। सर्व धर्म समभाव या विचार प्रणालीतील एक प्रवाहित व्यक्तिमत्व अनंतामध्ये विलीन पावला आहे। हा असणारा प्रवाह अखंडितपणे सुरू ठेवू हीच खरी आम्हा मुस्लिम बांधवांच्या वतीनं आज या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल। 28 तारखेला आपले आदरणीय नेते अजितदादा यांचं दुःखद निधन झालं। अजितदादांसारखा नेता महाराष्ट्राला लाभला। गेली 40 वर्ष संपूर्ण महाराष्ट्राची धुरा एक खांबी तंबूप्रमाणे त्यांनी सांभाळलेली आहे आणि विशेषतः आपला बारामती तालुका असेल, पुणे जिल्हा असेल, यामध्ये त्यांनी खूप मोठं योगदान सर्व धर्मियांच्यासाठी दिलेलं आहे आणि त्यांच्या निधनामुळं निर्माण झालेली पोकळी कधी भरून येणं शक्य वाटत नाही। त्यांच्यासारखा नेता 30-35 वर्षानंतरच पुन्हा येऊ शकेल। सध्या तरी काय तसं लक्षणं दिसत नाहीत। अजितदादांच्या पवित्र स्मृतीला आपल्या मुस्लिम समाज वानेवाडी, वागळवाडी, सोमेश्वर यांच्या वतीने मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो। मुस्लिम जमात वानेवाडी यांच्यातर्फे स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनामुळं आमच्या मुस्लिम समाजामध्ये जी पोकळी निर्माण झाली ही पोकळी कुणीही भरून काढू शकत नाही। आमच्या मुस्लिम समाजावर आतोनात प्रेम करणारा एवढाच नेता होता स्वर्गीय अजितदादा पवार। दादा गेले, वाघ गेला, दादा गेले। दादांना मी सर्व मुस्लिम जमात वानेवाडी, सोमेश्वर नगर, वागळवाडी यांच्या वतीनं, जमातीच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करत आहे।